हा आहे मक्का जो लावला आहे मीनी, पण माझ्या कोंबड्यातून खाऊन टाकलेला आहे. इथे आपली झाडं आहेत आणि मी बाहेर उभी आहे. ते आपलं झाड आहे फुलांचं, त्याची भाजी केली जातं आणि ते हेल्थसाठी चांगलं आहे सर्व बोलतात. तर इकडले आदिवासी त्यांना खातात. आणि आपली केल्यांची झाडं अशी, आणि तिथे आपली तुतुरी आहे. चांदीचं झाड ऑलरेडी दाखवले ते, तर ते चांगलं वाढले, ह्यांना खूप फुलं आलेली आहेत. आणि आपला मक्का आता हळूहळू ग्रो होत आहे, पण कोंबड्यातून त्यांना खाल्लं आहे. तर माझी मेहनत पूर्ण वेस्ट असं मला वाटते. बघूया आता काय करू शकतो ह्याला. नाही तर हे एक्सटेंड करायला लागेल आपल्याला. पूर्ण नेट अशी घातलेली आहे ती. हे पूर्ण ह्याला हिरवं कापड लावलं आहे, कारण ते ही नेटवरून पण जंप करून येतात. तर तुम्ही बघत असणार, हे पूर्ण नेट आहे आणि त्याला दरवाजा आहे तिथे केलेला. हा मी तुम्हाला दाखवते. असं पूर्ण नेट आहे, फेन्सिंग. आणि हा आहे आपला डोर, आणि ते पूर्ण खालीपर्यंत गेलेलं आहे, पूर्ण बंद केलं आहे. आणि त्या कॉर्नरमधून ते येतात, इथून जंप करतात आणि पूर्ण खाऊन टाकलेलं आहे. तिथे आपले टमॅटोज आहेत, मी तुम्हाला दाखवते. मिरचीचं झाड जगलं, खालेलं पण जगलं, आणि इकडली सर्व मक्का जी लावलेली ते सर्व काढून खालेलं आहे. तर ती नेट मी बाजूला काढून ठेवली आहे. आपल्या पपयाची झाडं आलेत आणि वांगीची झाडं फुल गेली आता, गॅरंटी डाऊन, पण भरपूर वांगी भेटली. आणि इथे आहे आपली टमॅटोज जी पूर्ण भरलेली आहेत. आणि चिलीच्या ह्याला खूप चिली झालेली, पण ते खालेलं आहे. तर असा मक्का लावला आहे आणि हे मामाने केलेलं आहे असं. आणि तिथे आपलं झाड फुलांनी भरून आलेलं आहे. हे आमचे स्टेप्स आहेत बांधलेले, तिथे लाकडं ठेवलेली आहेत. आता इथे चालायलाच नाही व्हायचं. JCB बोलवलेली, पण त्यांनी पूर्ण वाट लावलेली, तर इथून सरकून पडायला व्हायचं. तर आता ही स्टेप्स बांधली आहेत. इथे आहे आपलं लेमन ग्रास, कपूर तुलसीचं झाड आणि डाळिंबचं झाड आहे. ते आपला चाफा आहे तिथे. ते ग्रीन नेट त्यांच्यासाठीच बांधले, भरपूर ऊन आहे इथे. आणि ही लहानची रोपं आहेत, पेरू, चिकू असं, तर त्यांना तिथे ठेवलेलं आहे भावानी. हे झाड मरता वाचलेलं आहे, पण ॲज आय सेड दॅट भरपूर ऊन आहे इथे. सॉरी फॉर द प्लास्टिक बॅग्स. ते मीन्स फर्टिलायझर घेती आलेला मामा, तर ते तिथेच राहिलेले आहेत. आणि ही आहे पार्वती माझं झाड. सनसेट होत आहे आता पूर्ण. हे जंगलचा रस्ता आहे. आणि इथे आहे आपलं लेमन ग्रास, आपलं मोसंबीचं लहान झाड, आणि त्याला मोसंबी आलेले आहेत छोटू. ते रोज आहे, कोंबड्यांतून खाला आहे ह्यांना. तर काय बोलू. माझेच पिल्ले आहेत, तर त्यांना पण ओढू नाही शकत. ही आहे पार्वती, सॉरी सरस्वती. ती आहे पार्वती, ही आहे सरस्वती. आणि ती चांगली वाढलेली आहे. मरता वाचले तलकोण. आणि इतकं ऊन आहे की हे बघा, मीन्स हा जुनाच पाला आहे. जेव्हा ते नवीन फुटतात तर मग जुना असं होतं. तर हा नवीन आलेला आहे आणि इतका सुंदर दिसते तो. मला खूप खुशी वाटते. हा आमचं आंब्याचं झाड आहे, तोतापुरी. ॲक्च्युली आम्ही भरपूर झाडं आणलेली, पण ती अर्धी चोरीला गेली आणि अर्धी मेली असं झालं. तर यावेळी मला वाटलं की आंबा येईल. माझ्या भावाने याचं कटिंग केलेलं, तर मला वाटतं यावर्षी नाही नसणार. जेव्हा मी आणलेला त्याला एक आंबा लागलेला,
पण आता हा भरपूर मोठा झाला आहे, तर बघू आता पुढच्या वर्षी आपल्याला भेटेल की नाही. हे लेमन ग्रासचं झाड आहे आणि हे शम्मीचं आहे. ॲक्च्युली मला टच मी नॉट पाहिजे होतं आणि मी लँड अप झाली शम्मीचं झाड घ्यायला, कारण मला वाटलं ते चांगलं असते तर मी आणले त्याला. आणि हा भरपूर मोठा झालेला झाड आहे, एकदम मोठा असा. आणि हे लेमन ग्रास आहे आपलं, जे एकदम मोठं झालेलं आहे अगॅन. तर हा आहे व्ह्यू आमचा असा घराच्या साईडचा. दुसऱ्या साईडचा मेन एंट्रन्स आणि तिथे राजू बसलेला, बाबांचा कुत्रा आहे तो. पण आम्ही खायला देतो तर इथे असते. त्याचा हात तुटला आहे, त्याचा ॲक्सिडेंट झालेला त्यांच्याच एका कारने, रिलेटिव्हची कार आहे आणि तो त्याच्या पाठी गेलेला, तर त्याची हालत एकदम खराब आहे. पण आम्ही औषध दिले त्याला आता असं. तर हा होता माझा छोटासा गार्डनचा व्ह्यू आणि भरपूर मेहनत करून लावलेली आहेत. आणि तिथे माझी पिल्ली फॉरेस्टमध्ये गेलेत आणि एक कोंबडीच्या पिल्ल्याला, मीन्स ती कोंबडीच झालेली, एवढं लहान आणलेलं 1 दिवसाचं आणि एवढी मोठी केलेली. आणि सडनली काल वाटतं तिला सरप चावला आणि ती धावत धावत माझ्याकडे आली आणि ती बसली. तर मी बघितलं तर तिला चावलेलं, पण काय नक्की चावलेलं ते कळत नव्हतं. आणि तिला लगेच मी हे केलं, खायला पाणी दिला, पण ती वाचली नाही. फार छान होती, ब्लॅक आणि व्हाईटमध्ये ती कोंबडी, जस्ट अंडे घालायला आलेली. आणि मी अंकलला पण सांगितलं की तिला चावलं आहे. मला वाटलं की स्कॉर्पिओ चावलं आहे, पण नाही, ते सर्प होता असं. तर त्याला कोण जंगलात जातात आणि मग असं होऊन राहतं. एवढे मेहनतनी त्यांना मोठं वाढवतात आणि मग असं होऊन जातं ना की एकदम वाईट वाटतं. तर तिथे सनसेट होत आहे आणि संध्याकाळच्या टायमात एकदम छान वाटते, एकदम मस्त वाटते. इथे भरपूर असं बर्ड्स येतात, हमिंग बर्ड आणि ईगल्स, वेगळ्या वेगळ्या टाईपच्या भरपूर आहेत बर्ड्स. आणि मॉर्निंग आणि इव्हनिंग इज व्हेरी प्लेझंट हिअर, मला आवडतं. ते एक डोंगर आहे असं. तर हा माझा छोटासा माझ्या घरचा व्ह्यू होता. तिथे रॉकेट आहे, जात आहे. मला माहीत नाही मी झूम केलं तर दिसणार की नाही. हां, असं हे रॉकेट. तर मला असं खुशी कशाला वाटतं, कारण आपण कुठे पण असलो, कसं पण असलं, आपलं घर मोठं लहान कसं पण तेवढी मेहनत आपण घेतो त्याला आणि ती मेहनत अशी चांगली वेणी हे होते तर ते अजून चांगलं वाटतं. पण आपलं स्वतःचं घर असलं ते इम्पॉर्टंट आहे. ते कुठल्या पण डोंगरात या कुठल्या पण जगात लहान या मोठं कसं पण असो, पण ते आपलं घर पाहिजे. आणि आम्ही खूप चेंजेस करणार आहोत हळूहळू, बघूया आणि बघू मग कसं होते. त्यासाठी भरपूर काम राहिलेलं आहे आणि जेव्हा ते जागा असते, जागासाठी भरपूर टाईम जातो, भरपूर. आणि बोलतात ना, ते काम कमीच नाही होत, ते वाढतच जातं. आता पावसाचा टाईम आहे नेक्स्ट टू नेक्स्ट मंथला, तर खूप 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 काम असणार, फार्मचं पण आणि घरी पण. तर मग असा आहे हा व्हिडिओ मी काढलेला आजचा. प्लीज नक्की सांगा कसा वाटला. चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.